शासनानं कागल नगरपालिकेकडे हस्तांतरित केलेल्या जागेवर शासकीय निधीतून श्री शाहू मेमोरियल हॉलचं बांधकाम करण्यात आलं होतं। स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या हस्ते या हॉलच्या कामाचं भूमिपूजन झालं होतं। समरजित सिंह घाटगे यांनीही हा हॉल भाड्यानं घेऊन काही कार्यक्रम केलेत। जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीसह शेजारील मालमत्तेचा वाद न्यायालयात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही मालमत्ता समरजित सिंह घाटगे यांनी नावावर करून घेतली आहे। त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। कागल शहरात जुन्या राजवाड्याचे काही भाग होते। त्याच्या शेजारील जागेत असलेल्या शाहू मेमोरियल हॉलच्या नूतनीकरणाचं काम नगरपालिकेने सुरू केलं। दरम्यान शाहू हॉलची जागा आपल्या मालकीची असल्यानं हॉलचं बांधकाम थांबवण्यात यावं अशी नोटीस समरजित सिंह घाटगे यांच्या वतीनं आली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पत्रकार परिषद घेतली। तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी शाहू हॉलसाठी जागा दिली होती। त्यावेळी विक्रमसिंह घाटगे यांच्या हस्ते हॉलच्या कामाचं भूमिपूजन झालं होतं। शासनाच्या अनुदानातून या हॉलचं बांधकाम करण्यात आलं होतं, पण त्यानंतर कागल नगरपालिकेला दिलेली जागा समरजित सिंह घाटगे यांनी पुन्हा आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर करून घेतली असा आरोप जिल्हा बँकेचे संचालक भैया माने आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी केला। जुन्या तहसील कार्यालयाची इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना आणि पोलीस ठाण्याच्या इमारतीचा काही भाग अशाच पद्धतीनं त्यांनी नावावर करून घेतलाय। या जागा पुन्हा पालिकेला मिळाव्यात यासाठी आंदोलनासह न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं माने आणि गाडेकर यांनी सांगितलं। तर माजी नगराध्यक्ष अजित कांबळे यांनी घाटगे यांनी अशाच पद्धतीनं सिद्धनेरलीतील दलित कुटुंबाची 4.5 एकर जमीन काढून घेतल्याचं सांगितलं। यावेळी नवल बोते, अशोक जकाते, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, विवेक लोटे, संजय चितारी, इरफान मुजावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।